नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात? बघा, आजच्या दिवसाची सुरुवात किती फ्रेश झालेली आहे. आज थोडंसं स्पेशल डे आहे माझ्यासाठी, कारण स्पेशल डे म्हणता येणार नाही. एका बाजूने स्पेशल डे आहे आणि एका बाजूने थोडा सॅड डे आहे. सकाळी उठल्याबरोबर मावशींचा फोन आला, जे आमच्याकडे काम करत होत्या, म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवत होत्या. जवळजवळ घरची सगळी कामं त्यांच्याकडेच होतं, झाडू फरशी, त्यानंतर भांडी आणि स्वयंपाक. सकाळी 7 वाजता त्यांचा कॉल आला की आता आजपासून त्या येणार नाहीत. त्याचं रिझन काही विशेष मला माहिती नाही, बट मला अंदाजा होता की त्या आता काम सोडणार आहेत, कारण सुट्ट्या घेणं किंवा मग जे काही असेल. सो मी प्रिपेअर होते आणि त्यातल्या त्यात आता लवकरच दिवाळीला घरी पण जायचं आहे. सो मी त्यांचा कॉल आल्यानंतर लगेचच उठले. एनिवे, त्या आजारी आहेत किंवा त्यांचं जे काही रिझन आहे, आता आजपासून मात्र सगळी कामं मला करायची आहेत. स्वयंपाक म्हणा किंवा भांडी फरशी, आणि आता लगेच दिवाळीला जायचं, त्यामुळे मी दुसरंही कोणी कामाला लावू शकत नाही. मला थोडंसं बरं वाटलं त्या गेल्या, कारण मला स्वतःच्या घराकडे जरा लक्ष द्यायला वेळ भेटेल. आणि काय व्हायचं की त्यांच्याकडे बरीचशी कामं असल्यामुळे मी काही जास्त शूट करू शकत नव्हते. नेहमी तेच. तर आता बाकीची जी सगळी कामं आहेत आता ती मलाच करणं आहेत. सो आता आजपासून तरी का होईना भरपूर तुम्हाला व्लॉग्स पाहायला मिळतील, आणि सेम गोष्टी नाही तर नवीन काहीतरी गोष्टी पाहायला मिळतील. तर त्या गेल्यात म्हणून कळाल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर थोडीशी भांडे घासून घेतली. आता मला माहीत होतं त्या येऊन भांडे घासणार नाहीत, तर भांड्याबरोबरच माझं कसं आहे, माझा पर्सनल स्वभाव असा आहे की जर मी कामामध्ये गेले तर मी 1-2 कामं करून आवरत नाही. मी करत एकदम त्याच्या एंडला जाते. सपोज भांडे घासते, नळं घासणार, किचनची वॉल घासणार, आणि आता बऱ्याचशा गोष्टी आता ते सुरू होतात. घासत बसलं की मग मी किती घासते. इव्हन कपडे धुवायला काढले ना तर माझं असं असतं की एकाच दिवशी मी सगळे कपडे धुवून घ्यावीत. सो असं आहे. आता आजपासून ते होणारच आहे, पण मला हे टाईम मॅनेजमेंट शिकायला पाहिजे. कारण कसं आहे, इवाला टिफिन लागतो सकाळी, त्यानंतर इवाच्या डॅडींना, त्यानंतर तिला रेडी करणं, आणि माझाही ब्रेकफास्ट म्हणा किंवा लंच म्हणा, मला सगळं रेडी करावं लागणार आहे. लवकर उठावं लागणार आहे. आम्ही खूप लेट उठायचो, कारण मी रात्री बराच वेळ फोनवर टाईमपास करत बसायचे. एखादा ब्लॉग असेल तर अर्धा वगैरे एडिट करून ठेवायचे, पण आता तसं चालणार नाही. होप मी एक 8-10 दिवसामध्ये पूर्ण प्रॉपर टाईम मॅनेज करायला शिकेल. तर उठल्याबरोबर थोडेसे 1-2-3 डबे घासून घेतले होते. आता दिवाळी आहे तर मी इथे जरी राहणार नाही तर मला असं मनातून होतं की 1-2 डबे 2-3 म्हणजे दररोज थोडे का होईना डबे धुवून घेतले ना तर थोडंसं चिकटपणा वगैरे राहत नाही. आणि तसंही वापस जेव्हा मी येईल 8-10 दिवसानंतर तेव्हा ते तसेही चिकटच भेटणार आहेत. तरीसुद्धा 1-2-3 डबे मी धुवून घेतले आणि ते लगेचच वाळू घातले होते. सकाळच्या उन्हामध्ये ते वाळलेले आहेत. आणि आता सकाळचे 9 वाजले आहेत. मस्तपैकी म्हटलं चहा टाकावा अद्रकचा, पण मी पिणार नव्हते. मी माझ्यासाठी गरम पाणीच घेतलेलं आहे, कारण काल परवा 2 दिवसाखाली कोजागिरी पौर्णिमा होती, आणि कोजागिरी निमित्त मी काय केलं होतं, खूप मस्त असं दूध बनवलं होतं, आणि मी सुद्धा 2 ग्लास दूध पिलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता त्याच्यात किती कॅलरीज गेल्या असतील. सो मला माहिती आहे अर्धा किलो 1 किलो वजन वाढणार आहे त्याच्याने. सो मी प्रिपेअर आहे की आता 8-10 दिवस चहाला हातच लावायचा नाही. तर बघा, इथे तांदूळ वगैरे डब्यात भरत होते तर खाली सांडले. माझं असंच असतं, सकाळी किचन वाटा जेव्हा क्लीन असतो ना, मला असं वाटतं की नाही, तो किचन घाण नाही झालं पाहिजे. पण कसं आहे, किचनमध्ये जेव्हा तुम्ही कामं करता तो घाण होणारच. पण माझा मात्र खूप जास्त मूड ऑफ होतो, किंवा स्पेशली जेव्हा किचन वगैरे म्हणजे शूटिंग वगैरे चालू असेल ना त्यावेळेस तो खूप जास्त. तर इथं मी माझ्यासाठी गरम पाणी घेतलेलं आहे, आणि इवाच्या डॅडींसाठी आता ह्याच पातेल्यामध्ये दुसरा चहा टाकते. मलाही खूप असं चहा पाहिलं की असं वाटतं की चहा घ्यावा, मस्त अद्रक वगैरे टाकून, कारण सकाळी चहा घेतला ना एक वेगळीच तरतरी येते. पण इट्स ओके. आणि इथे माझी खुशी कशाची होती की दूध एकदम लास्ट मोमेंटला मी उतू जाण्या अगोदर गॅस बंद केला, आणि तीही फेसवरची खुशी होती. बऱ्याचदा असं होतं शूटिंगच्या नादामध्ये किंवा घाई गडबडीमध्ये की दूध उतू जातं, आणि इतक्या स्वच्छ किचन ओट्यावर मला मात्र अजिबात इच्छा नसते की असं काही व्हावं. सो एनिवे, मस्तपैकी त्यांच्यासाठी पण मी चहा टाकला. आता मला असं होतं की आज स्वयंपाकात बनवायचं काय, आणि मी मावशीच्या जीवावर निवांत बसायचे. त्या सांगायच्या मला, ताई हे संपलं, ताई ते संपलं, पण आता त्या नाही आहेत तर मला आता त्यांची जागा मला घ्यावी लागणार आहे. तर 2 तास त्यांना दुसरं काही काम नसायचं, त्या स्वयंपाक भांडे सगळं करून जायच्या. पण आता मला कसं आहे, घरची पण कामं, स्वयंपाक भांडी फरशी, यूट्यूब, इन्स्टा, हे सगळं, त्यानंतर इवाचं तर असतंच. आणि आता तितक्यातच इवाच्या एक्झाम्स येणार आहेत. 1-2-3 दिवसात तिच्या एक्झाम सुरू होणार आहेत.
त्यामुळे सध्या खूप घाईगडबड असणार आहे. कोमट पाणी व्यवस्थित बसून आरामशीर घेतलं. त्यानंतर भाजीपाला वगैरे काहीच नव्हता. म्हणलं सगळ्यात अगोदर जाऊन फ्रेश भाजीपाला आणू, फ्रेश दिवसाची फ्रेश सुरुवात करूया. भाजीपाल्याच्या ठिकाणी जास्त काही नव्हतं. कोथिंबीर तर काय मला ते जास्त आवडली नाही, पण आता माझ्याकडे खरंच काही नव्हतं, ना कोथिंबीर ना मिरची काहीच. सो मी म्हणलं चला आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, जे जे लागते ते घेऊया. टोमॅटो मात्र फ्रेश होते. कालच इवा म्हणत होती की मम्मा टोमॅटो तू आता आणत नाही आहेस. इवाला कच्चे टोमॅटो खूप आवडतात. दिवसा जेव्हा तिला असं स्नॅक्स वगैरे खायचं असं वाटलं ना तर ती बऱ्याच वेळा टोमॅटो घेऊन खाते. सो तिच्यासाठी मी फ्रेश टोमॅटो आणले आणि एक छोटासा ब्रेड पॅकेट आणला. कारण आता आज पहिला दिवस आहे. इवाचे डॅडी बोलले मला आज कुठेतरी जेवण्यासाठी जायचं आहे, कॉलेज थ्रू काहीतरी आहे. सो त्यांचं जेवण बनवायचं नव्हतं. आता राहिले मी आणि इवा. तर इवासाठी आता बनवायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण माझं असं होतं की आता अर्धा तासात मी तिच्यासाठी कायच बनवायचं असेल तर स्वयंपाकच बनवते. सो मी काय केलं, तिच्यासाठी ब्रेड घेऊन आले, माझ्यासाठी दही आणि तो सगळा भाजीपाला घेऊन आले. भाजीपाला खूप फ्रेश होता. कोथिंबीर मला तेवढी आवडली नाही, कारण ते पाण्यामध्ये वगैरे जास्त भिजलेली होती, त्यामुळे मला तेवढी जास्त आवडली नाही. बट बाकीचा भाजीपाला खूप छान होता. मग इवाला मी ब्रेड बटर दिलं आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, डाळिंब दिले. तर 2-3 गोष्टी दिल्या आणि तिला स्कूलला पाठवून दिलं. त्यानंतर मात्र मी स्वयंपाक वगैरे केला. आमच्या दोघींसाठी पोळी भाजी बनवली. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची नवीन सुरुवात होती. असं म्हणतात दिवाळी सुख समृद्धी सगळं घेऊन येते. होप आमच्याही आयुष्यात दिवाळी सुख समृद्धी आणि सगळ्याच गोष्टी घेऊन यावी. तर मी सुरुवात केलेली आहे नवीन. तुम्हीही करा. आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.